नरकासुराचा गुवाहाटीतून उगम झाला. शिंदे तिथून प्रेरणा घेत आहेत. नरकासुराप्रमाणेच गदारांना जनता चिरडून टाकेल, संजय राऊतांचा घणाघोत. तर जनतारूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार. आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे. मग तुम्ही मालेगाव, भिवंडी, मालवणी, बहरमपाड्यामध्ये कधी जाणार? एका घरात 40 बांगलादेशी भरलेले तिथे जाऊन कधी विचारणार? नितेश राणेंचा विरोधकांना सवाल. मोदींकडून INS विक्रांतवर दिवाळी साजरी. ऑपरेशन सिंदूरवेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. मोदींकडून सैन्याचं कौतुक. नातू कियानसोबत राज ठाकरेंची दिवाळी साजरी. दिवाळीच्या सणात नात्यांचा गोडवा. ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत महायुतीतच कुस्ती. अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार. दोघांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी कायम ठेवली. येत्या 2 नोव्हेंबरला निवडणूक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्याबाबत प्रश्नचिन्ह. सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन. ठाकरे बंधूंच्या युतीवरून शिंदेंचा हल्लाबोल. तर तुम्हाला लेखकाचं नाव तरी माहिती आहे का? राऊतांकडून समाचार. शेतकऱ्यांसाठी देहूत रोहित पवारांचं उपोषण. देहूतील मुख्य मंदिरासमोर उपोषण सुरू. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं धुरांड यंदा पेटू देणार नाही. आमदार गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना आव्हान. कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, पडळकर आक्रमक. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंचा संताप. पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्रातून मदत. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1566 कोटींचा निधी मंजूर. कर्नाटकलाही 384 कोटींची मदत. जैन बोर्डिंगवरून राजकारण करू नका. तक्रारदार ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन. बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं. राजकारण झालं तेवढं पुरे झालं, पांडेंची भूमिका. शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिला नमाज पठण करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांनी निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप. मित्रपक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ. भाजप पदाधिकारी बसले उपोषणाला. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरू असलेलं उपोषण थेट पालकमंत्र्यांच्या घरी सोडलं. उपोषणकर्त्यांना संजय शिरसाटांनी दिलं होतं निमंत्रण. शिरसाटांच्या घरी उपोषण सोडलं. नागपूर महापालिकेत काँग्रेसचं एल्गार आंदोलन. अस्वच्छता, रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक. आंदोलकांना पोलिसांनी कार्यालयाबाहेर रोखलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नानंतर पळाली नवरी. वराडाची गाडी चहा पाण्यासाठी थांबताच नवरीनं दागिन्यांसह काढला पळ. 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल.